ॐ श्री गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे केवळ काळाचे मापन नसून ते आपल्या जीवनातील शुभ ऊर्जेचे मार्गदर्शक आहे. आजच्या ग्रहांची स्थिती समजून घेण्यापूर्वी आपण आजच्या पंचांगावर एक नजर टाकूया, पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव किंवा तुमच्या मनातील भाव नक्की सांगा. आज गुरुवार 23 जुलै 2026. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. नवमी तिथी विशेषतः सिद्धी आणि यशासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज विशाखा नक्षत्र आहे, जे आपल्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करते. आज संध्याकाळी 7:20 शुभ योग आहे, जो सर्व कार्यांत यश देतो. आजचा सूर्योदय सकाळी 5:53 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:14 होईल. दुपारी 2:13 ते 3:53 राहू काळ असेल. या काळात नवीन कामे टाळावीत आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 23 जुलै रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक शांत आणि आध्यात्मिक वळण येणार आहे. आज तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेण्याची तीव्र इच्छा होईल. तुमच्या पत्रिकेत सूर्य आणि गुरु कर्क राशीत एकत्र असल्याने तुम्हाला एखाद्या आध्यात्मिक मार्गदर्शकाची किंवा गुरुची गरज भासू शकते, जे तुम्हाला तुमच्या मनातील गोंधळ दूर करण्यास मदत करतील. आजचा दिवस आत्मचिंतनाचा आहे, त्यामुळे घाईघाईने निर्णय घेणे टाळा. तुमच्या मनात एखाद्या छोट्या तीर्थयात्रेला जाण्याचा विचार येत असेल, तर संधी मिळताच तो नक्की पूर्ण करा, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा आत्मज्ञानासाठी चांगला आहे. तरुण वर्गाने आज कोणाशीही वाद घालणे टाळावे, कारण तूळ राशीचा चंद्र तुम्हाला भावूक बनवू शकतो. गृहिणींनी आज घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घराच्या कोपऱ्यात कापूर जाळावा. नोकरी आणि व्यवसायात आज संयम ठेवा, कारण शनीची स्थिती तुम्हाला काही आव्हाने देऊ शकते. आजचा शुभ रंग रॉयल ब्लू आहे आणि संध्याकाळी 5 ते 7 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज एक सत्कार्य म्हणून निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. झाडांना पाणी द्या किंवा बागेत फिरायला जा. शनीच्या प्रभावामुळे आज कोणाशीही कठोर बोलू नका. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त मानसिक शांती कोणत्या गोष्टीमुळे मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 23 जुलै रोजी चंद्र तूळ राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे, जो तुमच्यासाठी एक अतिशय उत्साही आणि आनंदी दिवस घेऊन आला आहे. आज तुम्हाला तुमच्या कंटाळवाण्या दिनचर्येतून एक हवीहवीशी सुट्टी मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला स्वतःला पुन्हा रिचार्ज करण्याची उत्तम संधी मिळेल. तुमच्या पत्रिकेत सूर्य कर्क राशीत आणि मंगळ वृषभ राशीत असल्याने तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा संचारलेली असेल. आजचा दिवस स्वतःच्या मनाला आणि शरीराला ताजेतवाने करण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे कामाच्या व्यापातून वेळ काढून थोडा आनंद घ्या, कारण तुम्ही दिवसभर केलेल्या कष्टांनंतर हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. मात्र एक सावधगिरीचा इशारा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः दुपारच्या वेळी रागावर नियंत्रण ठेवा. शाळकरी मुलांसाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा कल्पक गोष्टींमध्ये रस घेण्याचा आहे, पण खेळाच्या नादात अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तरुण वर्गासाठी आजचा दिवस खूप छान आहे. तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला नवीन मित्र बनवण्यास मदत करेल. गृहिणींनी आज स्वतःसाठी थोडा वेळ काढावा आणि स्वतःच्या आवडीचे काम करावे. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवावी. तर व्यावसायिकांना आज नवीन गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि जास्त धावपळ टाळावी. आज शुभ रंग हिरवा आहे.
आणि सकाळी 10 ते 11:15 ही वेळ महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम आहे. आज एक सत्कार्य म्हणून एखाद्या गरजूला हिरवे मूग दान करा. यामुळे तुमच्या मनातील अस्वस्थता दूर होईल. आजचा आमचा प्रश्न: तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा. व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 23 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 5व्या भावात म्हणजेच तूळ राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची उत्तम संधी मिळेल. आज एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात किंवा उत्सवात तुम्ही सहभागी व्हाल, जिथे तुम्हाला खूप आनंद मिळेल. आज तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की तुमच्या आयुष्यातील माणसे हीच तुमच्या आनंदाचे खरे कारण आहेत. त्यांच्यासोबतचे तुमचे नाते आज अधिक घट्ट होईल. या प्रवासात तुम्ही नवीन आणि गोड आठवणी निर्माण करा. मात्र एक छोटीशी सूचना: आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण विशाखा नक्षत्राचा प्रभाव तुमच्या बोलण्यात थोडा तिखटपणा आणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासात नवीन प्रयोग करण्यासाठी उत्तम आहे. तुमची एकाग्रता वाढेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस सामाजिक संबंध सुधारण्यासाठी चांगला आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याचा आहे. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवावी. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस नफ्याचा आहे, पण गुंतवणुकीत घाई करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास संध्याकाळी थोडा वेळ ध्यान करावे. आज एक सत्कार्य म्हणून एखाद्या गरजूला पाणी किंवा थंड पेय दान करा. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल. आजचा एक प्रश्न जो मला तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे तुमच्या आयुष्यातील अशी कोणती व्यक्ती आहे, जिच्या एका हास्याने तुमचा पूर्ण दिवस आनंदी होतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम मेहनत घेत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 23 जुलै रोजी चंद्राचे तूळ राशीतील भ्रमण तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा आणि स्वतःच्या निर्णयांवर पुनर्विचार करण्याचा काळ घेऊन आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आज तुम्हाला विश्रांती आणि शांततेची नितांत गरज भासेल. आजचा दिवस तुमच्यासाठी स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा आणि मानसिक शांती मिळवण्याचा आहे. सूर्य आणि गुरु तुमच्या राशीत म्हणजेच कर्क राशीत विराजमान असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि तेज निर्माण झाले आहे. मात्र शनीची दृष्टी तुमच्यावर असल्याने काही कामात विलंब होऊ शकतो. त्यामुळे संयम बाळगा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस नात्यात गोडवा आणणारा आहे, परंतु कोणाशीही वाद घालताना सावध राहा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या जबाबदाऱ्यांतून थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याचा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे, परंतु कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, विशेषतः पोटाच्या विकारांपासून दूर राहा. आजचा शुभ काळ दुपारी 4 ते 6 या दरम्यान आहे. आज हिरवा रंग तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून जुन्या मित्रांशी संपर्क साधा. त्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला खूप हलके वाटेल. आजच्या दिवशी कोणाशीही कठोर बोलणे टाळा, कारण शब्दांमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 23 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतीचा दिवस आहे.
आज चंद्र तुमच्या तिसऱ्या भावात म्हणजेच तूळ राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीत शुक्र विराजमान असल्याने तुमचे व्यक्तिमत्व आज अधिक आकर्षक आणि प्रभावी असेल. आज तुमच्यातील तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि स्पर्धात्मक वृत्ती तुम्हाला अनेक कामांमध्ये इतरांच्या पुढे नेईल. तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यास पूर्णपणे सक्षम आहात. फक्त तुमच्या संवाद कौशल्याचा आणि सामान्य ज्ञानाचा योग्य वापर करा. आज कोणत्याही कामात घाई न करता ते पद्धतशीरपणे पूर्ण करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मात्र राहूच्या सावलीचा प्रभाव तुमच्यावर असू शकतो, त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळा आणि कोणाशीही वाद घालणे टाळा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी आजचा दिवस संवादाचा आहे. जोडीदारासोबतच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी चांगला आहे. घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल, पण सहकाऱ्यांशी नम्रपणे वागा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज एक सत्कार्य म्हणून एखादे चांगले पुस्तक वाचा. यामुळे तुमच्या ज्ञानाची कक्षा रुंदावेल. आज तपकिरी रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 4 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. राहूच्या प्रभावापासून वाचण्यासाठी आज एखादे चांदीचे नाणे किंवा धातूची वस्तू जवळ ठेवा. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न. तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 23 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत उत्पादक आणि सकारात्मक दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून दुसऱ्या स्थानी म्हणजेच तूळ राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्यातील सुप्त ऊर्जा जागृत होईल आणि तुम्ही तुमच्या भावनांवर उत्तम नियंत्रण मिळवू शकाल. आज तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असेल, ज्यामुळे तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याची इच्छाशक्ती वाढेल. आजचा दिवस स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी उत्तम आहे. मात्र एक सावधगिरीचा इशारा. आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः दुपारच्या वेळी कोणाशीही कठोर बोलू नका, कारण यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. विविध वयोगटातील लोकांसाठी आज दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात पारदर्शकता ठेवा आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात नवीन बदल घडवून आणणारा आहे. तुमच्या कल्पकतेचे कौतुक होईल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता दिसून येईल. मात्र आर्थिक व्यवहारात घाई करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. नियमित चालणे आणि हलका आहार घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून एखादे नवीन छंद जोपासा किंवा जुना छंद पुन्हा सुरू करा. यामुळे तुम्हाला मानसिक आनंद मिळेल. आजचा शुभ रंग गडद लाल आहे आणि दुपारी 3:15 काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे या वेळेनंतरच नियोजित करा. शनीचा प्रभाव तुमच्या पत्रिकेत असल्याने संयम राखण्यासाठी निळ्या रंगाचे रत्न किंवा पेंडंट धारण करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला दररोज नवीन ऊर्जा देते? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन माहिती देण्यास प्रेरित करतो. प्रिय रास्तूळ राशीच्या लोकांनो,
आज तुम्ही थोडे गंभीर मनस्थितीत असू शकता, मात्र काळजी करण्याचे काहीही कारण नाही, कारण ही मनस्थिती अधिक आशावादी आणि प्रगतीकडे नेणारी असेल. तुमचा आत्मविश्वास वाढत आहे, जो तुमच्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल करताना अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी स्वीकारू नका. आज दुपारी 12 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंतचा वेळ तुमच्यासाठी दिवसातील सर्वात भाग्यशाली काळ आहे. आज तुमच्यासाठी बेज रंग शुभ आहे. यावर्षी शनी ग्रहाची तीव्र ऊर्जा संतुलित करण्यासाठी एखादे शुभ रत्न किंवा धार्मिक वस्तू जवळ ठेवणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 23 जुलै तुमच्यासाठी थोडा सावधगिरीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून 12व्या स्थानी म्हणजेच तूळ राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे. यामुळे आज तुम्हाला मानसिक अस्वस्थता किंवा आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. आजच्या दिवशी भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा आणि डोके शांत ठेवा. तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांकडून तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः अत्यंत सक्षम आणि हुशार आहात, हे विसरू नका. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि परिस्थितीचे योग्य आकलन करूनच पावले उचला. आज वाईन रेड म्हणजेच गडद लाल रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आजच्या दिवशी एखादे नवीन काम सुरू करण्यापेक्षा जुन्या कामांची पूर्तता करण्यावर भर द्या. आज एक सत्कार्य म्हणून शांत संगीत ऐका किंवा पक्ष्यांना पाणी ठेवा. यामुळे मनातील नकारात्मकता दूर होईल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आजचा दिवस संयमाचा आहे. आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते, आयुष्यात कठीण प्रसंगात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की धैर्याने लढा देणे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 23 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत सुखद आणि कौटुंबिक आनंदाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या लाभाच्या स्थानी म्हणजेच तूळ राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस पूर्णपणे तुमच्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांसाठी समर्पित करा. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या जवळच्या माणसांना विसरतो. पण आजचा दिवस जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि लांबच्या नातेवाईकांशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी उत्तम आहे. कदाचित तुम्हाला त्यांच्याकडून अशी काही माहिती मिळेल, जी भविष्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आजच्या दिवशी कामाचा ताण बाजूला ठेवून मोकळेपणाने जगा आणि आपल्या माणसांबत आनंदाचे क्षण अनुभवा. मात्र एक सावधगिरी बाळगा. आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः घरातील मोठ्या व्यक्तींशी बोलताना नम्रता ठेवा. आज कृतज्ञता व्यक्त करणे हा तुमच्यासाठी सर्वात मोठा उपाय आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे. त्यामुळे नवीन काहीतरी सुरू करायचे असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणाही गरजू व्यक्तीला पाणी किंवा अन्नाचे दान करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. आजचा आमचा तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या आयुष्यातील अशी कोणती व्यक्ती आहे, जिच्यामुळे तुम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मकर राशीच्या जातकनो, आज 23 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत उत्साही आणि गतिशील दिवस आहे. आज चंद्र तुमच्या दशम भावात म्हणजेच तूळ राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक आणि ऊर्जा दिसून येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आघाड्यांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत शक्तिशाली आहे. आज तुमची सर्जनशीलता शिखरावर असेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन कल्पना मांडून सर्वांचे लक्ष वेधून घ्याल. वैयक्तिक नात्यांमध्ये तुम्ही एक आधारस्तंभ म्हणून काम कराल, ज्यामुळे घरातील वातावरण अधिक प्रेमळ होईल. मात्र आज एक विशेष खबरदारी घ्या, ती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वादविवादांपासून दूर राहा.
तणावपूर्ण चर्चा टाळणे हेच तुमच्या हिताचे आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा प्रयोगात्मक गोष्टी शिकण्यासाठी चांगला आहे. तुमची एकाग्रता वाढेल, पण विचलित करणाऱ्या गोष्टींपासून सावध राहा. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस नात्यात गोडवा आणणारा आहे. जोडीदारासोबत वेळ घालवताना जुन्या आठवणींना उजाळा द्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी उत्तम आहे. घरातील आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. विशेषतः सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग हिरवा आहे. कोणतीही महत्त्वाची बैठक किंवा शुभ कार्य दुपारी 5 वाजेपूर्वी पूर्ण करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून एखाद्या गरजूला हिरवे मूग किंवा हिरवे वस्त्र दान करा. यामुळे राहूचे नकारात्मक प्रभाव कमी होतील. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कठीण प्रसंगात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की धैर्याने निर्णय घेणे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. अन्यथा तुमच्या प्रेमाची आणि शेअरिंगची आम्हाला खूप गरज आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 23 जुलै तुमच्यासाठी एक आत्मचिंतनाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानातून म्हणजेच तूळ राशीतून भ्रमण करत आहे, ज्यामुळे तुम्हाला काही गोष्टींबाबत अस्वस्थता किंवा चिंता वाटू शकते. याचे नेमके कारण तुम्हाला कदाचित समजणार नाही, पण कामाचा वाढता ताण आणि वाढणारा खर्च यामुळे तुमचे मन थोडे विचलित होऊ शकते. लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रवासात हे छोटे अडथळे आहेत, जे लवकरच दूर होतील. आज तुमच्या राशीवर शनीचा प्रभाव असल्याने संयम राखणे हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे, मात्र विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात आज थोडा तणाव असू शकतो, त्यामुळे वाद घालण्यापेक्षा शांत राहणे हिताचे ठरेल. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि घरातील आर्थिक नियोजनावर भर द्यावा. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलताना सावधगिरी बाळगावी, तर व्यावसायिकांनी आज मोठी गुंतवणूक करणे टाळावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवावा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या, यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. आज निळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 4 ते 6 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा, ती नक्कीच यशस्वी होतील. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यातील कठीण प्रसंगात संयम राखणे सोपे असते की कठीण? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून आमचे मनोबल वाढवा. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 23 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत संवेदनशील आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या अष्टम भावात म्हणजेच तूळ राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे. यामुळे तुमच्या स्वभावात थोडा उतावळेपणा येऊ शकतो. तुम्हाला तुमची स्वातंत्र्यप्रिय वृत्ती जपायला आवडते, पण आज काही परिस्थिती तुम्हाला बंधनात टाकल्यासारखी वाटू शकते. तुमच्या मनात अनेक गोष्टी करण्याची इच्छा असेल, पण नक्की कोणत्या दिशेने पाऊल उचलावे हे तुम्हाला सुचत नसेल. आज कोणत्याही नवीन कामाची किंवा व्यवसायाची सुरुवात करणे टाळा, कारण ग्रहांची स्थिती सध्या तुम्हाला संयम राखण्याचा सल्ला देत आहे. तुमच्या राशीस्वामी शनीचा प्रभाव मीन राशीवर असल्याने आज घाईघाईने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस एकाग्रतेची परीक्षा घेणारा आहे. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे तुमचे लक्ष जास्त विचलित होऊ शकते, त्यामुळे आज ध्यान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तरुण आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस थोडा गोंधळाचा असू शकतो. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा आणि आज शांत राहणेच तुमच्या हिताचे आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामात व्यस्त राहण्याचा आहे. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि एखादा पौष्टिक पदार्थ बनवून कुटुंबाला खाऊ घाला. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे.
कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका आणि नवीन गुंतवणुकीपासून दूर राहा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ उपाय. आज लाल रंग तुमच्यासाठी भाग्यवान आहे. संध्याकाळी 4:30 ते 6 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज एक सत्कार्य म्हणून स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवून ते कोणा गरजूला खाऊ घाला. यामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. आजचा ज्योतिषीय प्रश्न. तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची आहे की स्वतःची मेहनत? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे.